तुम्ही आज आंदोलन करताय, काय एकंदरीत आपली मागणी आहे आणि कशा निमित्ताने हे संपूर्ण जे आहे? आता जो आयुक्तांनी डीपी प्रसिद्ध केलेला आहे त्या डीपी मध्ये असंख्य चुका, थोड्याफार चुक्या असतात तर समजून घेतलं असतं, परंतु अशी कोणताही त्यांचं आरक्षण नाहीये किंवा रस्ता नाहीये की ज्या ठिकाणी चूक झालेली नाहीये. त्यांनी फक्त ऑफिसमध्ये बसून जुना डीपी बघून तिथं फक्त आरक्षण वाढवायची आणि रस्ते वाढवायची कामं केली, परंतु वस्तुस्थिती त्या ठिकाणी काय आहे? पिंपरीमध्ये जर आपण बघितलं तर 15 मीटरचा रस्ता डायरेक्ट 21 मीटर केला, तर त्या ठिकाणी तो होऊ शकतो का? वस्तुस्थिती काय ह्याचा आढावा न घेता त्या ठिकाणी त्यांनी रस्त्यांचे आरक्षण असतील, आमचं जिव्हाळ्याचं स्थान रमाई माताचं स्मारक याचा विचार कुठेही न करता त्या ठिकाणी त्यांनी पोलीस स्टेशन आणि इतर आरक्षण टाकली, ती अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि पिंपरी चिंचवडकरांच्या भावनेशी खेळण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाने केलेलं आहे. त्यासाठीच आम्हाला आदरणीय दोन्ही डीसीएम आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि आमचे आदराचे स्थान आदरणीय अजितदादा पवार यांना ही विनंती करण्यासाठी हा आम्ही विराट मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. खरं तर अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत आहे, मात्र राष्ट्रवादीला आंदोलन करण्याची वेळ येते. आयुक्त राष्ट्रवादीच्या दादांनी आम्हाला नेहमी शिकवण दिलेली आहे, ज्या ठिकाणी चुकीचं असेल त्या ठिकाणी आपली सत्ता असला तरी आवाज उठवलाच पाहिजे, आवाज त्या ठिकाणी उठवलाच पाहिजे. आता आम्ही त्याच गोष्ट दादांना देखील सांगण्याचा प्रयत्न करतोय की पिंपरी चिंचवडच्या जिव्हाळ्याचा हा डीपी प्रश्न आहे तो आपण त्या ठिकाणी रद्द करावा. नेहमी अजित पवारांची वचक खरं तर पिंपरी चिंचवड वरती असायचा, आता कुठेतरी वचक अजित पवारांचा कमी झालाय का? आम्हाला नाही जाणवत, पिंपरी चिंचवडकरांना नाही जाणवत. आज जर पिंपरी चिंचवड मध्ये एवढे फ्लायओव्हर आहेत, रावेत एवढं विकसित झालेलं आहे, ते केवळ जुन्या अजितदादांनी जो त्यावेळेस 2012ला 2007ला जे डीपी केलं त्याच्यामुळेच विकास आहे. नवीन कुठे अस्तित्वात काय आलेलं आहे? जो त्यावेळेस झालेला विकास तोच आता तुम्हाला दिसतोय. विकास करायला थोडा काळ जावा लागतो, 5 वर्ष जावे लागतात, कामं पूर्ण करायला 5 वर्ष. तोच विकास जो दादांनी केला तोच आहे आणि या विकासावरनच दादांच्या दूरदृष्टी आणि वचक हे या विकासावर दिसून 50,000 लोकांनी याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे. मग हा अट्टास कोण घालतंय? कोणाचा मतलब साध्य करण्यासाठी ते आपणच लोक आम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकता की हा अट्टास कोण घालतंय. महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसांवरती येऊन ठेपल्या, तर राष्ट्रवादी जागे झाली आणि 3 महिन्यानंतर या राष्ट्रवादी ही 24/7 जागी असते, जिथं चुकीचं होतं तिथं आवाज उचलतो.